नमस्कार. रातच्याला मी मस्त अशा आळू वड्या बनवणार आहे. चालली आता माझी तयारी. आज म्हणजे बिराड एका जागेवर बसल्या जागेवर, कारण आज वाडा काय पुढे गेला नाही. तर हे आळूची पानं म्हणजे एका ताईने आम्हाला भेटायला आल्या, तर घेऊन आल्या. मग त्या रात्री मी व्यवस्थित अशा साध्या फाडक्यामध्ये गुंडाळून ठेवल्या वाल्या, तर अगदी हिरव्यागार राहिल्या त्या. आणि मी परत आता धुवून पण घेतल्या परत पाण्याने चांगल्या, पण अजून परत एकदा पाण्याने धुणार आहे. असं परातीत पाणी घेऊन एक एक पान चोळून परत घेणार आहे. या आळूच्या पानाच्या वड्या किंवा भजी लय मस्त खायला लागतात. आणि पान म्हणजे अशी व्यवस्थित चोळून अशी पसरून धुया लागतात. नाही तर अशा शिराने आपल्या रानातलीच असतात, त्याच्यामुळं कचरा मचरा असा बसतो त्याच्यावर. भरपूर मोठाली पानं येत. बाकीची काम उरकली आणि पाणी एक ठिकाणी ते पाण्याला अजून तिथं कोणच नाही, चालू करून आणायचं होतं भरून. पण ते तिथं बोरिंग वाला दादा नाही, तर थोड्या वेळाने ते दादा आल्याच्या नंतर पाण्याला जायला लागन बोरिंग वर. आता पानं चांगली धुवून घेतली. आता हे मी मिरच्या घेतल्यात, तिखट मिरच्या घेतल्यात, लावून घ्या. या थोड्या कमीच घेतल्यात या, पण एक आळूच्या वड्या म्हणजे अगदी झणझणीत झाल्या पाहिजेत. आता या मिरच्या, एक आल्याचा तुकडा आणि लसूण घेतला एक कुडी सोलून. आता त्याच्यावर मीठ टाकून वाटून घेणार आहे मी. आपलं चवी प्रमाण मीठ टाकलं. आता हे मसाले घेतलेत, ते एक 2-4 मिरच्या वाटून घेतल्या, त्याच्यात आलं लसूण त्याची मस्त बारीक पेस्ट बनवली. 1 चमचा हळद, 1 चमचा दाणा पावडर, 1 चमचा जिरा पूड आणि 1 चमचा गरम मसाला, परत अर्धा चमचा जिरा, 1.5 चमचा लाल काश्मीरी मिरची पावडर. आता परत त्याच्यावरून हे तीळ टाकाय घेतलेले आहेत. पीठ कालवून घेणार आहे, बेसन पीठ आहे. आता जेवढी पान आहे त्या अंदाजाने मी बेसन पीठ घेतलंय आणि त्याच्यात अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे. आता त्यात मसाला टाकून घेणार आहे. ह्याच्यामध्ये आता मीठ वाटलेलं आहे मिरची. थोडं थोडं पाणी टाकून खलवून घेणार आहे. पण मेंढ कमी आलं वाटतं. अचानक कसं काय आलं काय? आ 10 लय मोठं आहे, पण ते बरं घसारून घसरून नाही पसारलं, बरं झालं. घसारल्या खाली पसारतो ना माणूस. घसरगुंडी कसं काय आलं वा? मेंढ्या कुठे? डोंगराला होय. मला तर मदतच झाली मग, का काय का दुसऱ्या कामाने आले?
दुसऱ्या कामाने आले का मला नाही तर मग मदत व्हायचं. माझं चाललं होतं एक तयारी. खालावलं पीठ लागलं होय. हो गुळवण्याचं याल काय लागले. ते आणलं आपलं तिथे गावलं गावमुळाचं नाही कापू. मे महिन्यामध्ये गावमुळे आले की मग गळ्यात बांधायचं. शेळ्या खात्यात नाही शेळीला चारू गावमुळाचं याल म्हणते त्यामुळे आपण दुधाच्या शेळीला चारू कराडाच्या आईला. मी तर नसतो ना पुरी लावणार नाही. मी तवाच लावणार होय. तर आता मी मेंढराकडे होतो आणि मी आताच बिराडावर आलो. तर हे दादा म्हणजे ह्या गावातलंच इथं स्थानिक ग्रामस्थ आणि त्यांना आमच्या वाटची इथं चावल लागली तर ते आम्हाला बघायला आलं. पण ते बरेच फिरलं. कुठपर्यंत गेलो होतो तुम्ही. हा ना? मग मेंढर बिकडे भेटली ना तिकडे. तुमच्या बंधूला दिसली म्हणजे खाली गेल्यात मग परत माग आलो. एक 5 मिनिटाचा फरक झाला. मी डोंगर खाली उतरून आलो आणि तुम्ही तिथं आला आताच गेले म्हणले तुम्ही वर आले म्हणजे आम्ही खाली गेलो. तर ते आपलं सबस्क्रायबर ते व्हिडिओ बघतात. तर त्यांच्या परिसरामध्ये जिथं आलोय त्यांच्या गावातच आता आम्ही. तर काय काय लोक म्हणजे आम्ही गावातून जातो मग त्यांना माहिती होतं तर तुम्हाला भेटलो म्हणायचं. जरा दूध घ्याय पाहतो थोडस. शेराडाचं दूध आहे आमच्या. आता काय तुम्ही काय ना आमच्या बिराडावर आल्यानंतर आमच्या म्हणजे काय चहा पाहिजे आम्हाला समाधान वाटते ना. आपल्याला एवढं आवडेल हा तुम्ही एवढं किती फिरला असेल ते म्हणजे पण इकडे गेलतो इकडून इकडे गेला म्हणजे तुम्ही लय फिरलाय. खालती गेलतो टोकाला गेलतो तिथून मग इकडे दिसली मग इकडून असं कचऱ्याच्या इथपर्यंत झालो. खाली उतरलो असं आम्हाला शोधायसाठी लोक लय फिरतात कारण आम्ही एका ठिकाणी नसतोच ना. आमचं स्थलांतरी व्यवसाय असल्यामुळे आम्ही भेटत नाही लोकांना. आज उठून गेला असतो ना तर नसते झाली भेट. आजच्याला वाड आमचा बसला एका जागेवर. तुमचा कालचा व्हिडिओ पहिला म्हणून आम्हाला कळला असं का. हा बरोबर. पानं देत मोठा नाही पीठ करावं काय. सबस्क्रायबर म्हणत होत आमच्या घरी या. हा ना हा ना बरं ते आता आपल्या कामाची गडबड त्यामुळं मग जाता पण येत नाही. बघू आता उद्या वेळात वेळ काढून जमलं तर जायचे त्यांच्या घरी. का तर गाववाल्याची तिथलं ये इकून एक दुधली पानं जरा निवाज काढले मोठाले आता मग ते आता आम्ही कोकणापासून निघल्यापासून आम्हाला म्हणजे बरंच कसं सबस्क्रायबर भेटायला आले. तर म्हणजे प्रत्येक गावागावामध्ये बघा या का कोणच्या तर आपलं सबस्क्रायबर आहे वय बा नाही तर नाही तर काय. आता हे पीठ चांगलं भिजलं बरंच उशीर चांगलं का लावलं. भात घातला तुझ्याशी जाय तर त्या दादांच्या बरं गप्पा मारल्या. हा ना तर पीठ चांगलं भिजलं. आता हे पान काय झालेलं आहे मोठे पुढे असं कोपर मोड आपणार आहे मी माघारी. आता मस्त असं भरवून घेतली पान. आता हे तीळ टाकून घेतलं वरनं. पहिले पिठात तर टाकलेलंच आहे. आता हे ताटात मांडून घेतलं. बा नाही मी आता इथं जरा वड्यासाठी टणटण्याचा पाला आणायला चाललोय. आहे ना बा नाही उकडायला त्याला चाळण लागते. चाळण होती ती काय झालं एका पिशवीत टाकली ती गिरी मोर गावाला घरी आणि मग आता चाळणच नाही. हे टणटणीचा पाला म्हणजे भारी असतो. टणटणीचं पहिलं आपण नाही हे करायचो
पानं खायची ना, पानं खायची ती सायरीची, काढ सायरीचा घ्यायचा. कातन, टणटणीचा पाला, हा हे औषधी आहे पाना टणटणी. आहे ना. मग सायरीचा पाला घ्यायचा, सायरीचं ते घ्यायचं या म्हणलं कात्यो, आणि मग ह्या पान, आणि मग खायचा. सायरीची ती बारकी हे पण खायला कोणाचं भारी. तोंड रंगतय ते बघायचं. होय, ते नंतर हे आल्यावर फळ त्याची ती बारीक, फळं बी भारी असतात. हा, फळं याची लय गुळच्या गुळमट लागते. पुरण बिरण खात्यात अजून. हम्म. आता जेवढं लागतंय किती थोडासा आपला पण जेवढं घेत पाण्यात ठेवायला. इथं लयच बाण आहे गं, दाट जंगल आहे रे हा, घाटामध्ये. आहे ना. नुसतं झाडाचा किर्या हा किती भेटला बघ, हे एवढा पाला मस्त भेटला ना बाणा. पाला भारी बी भेटला पण जेच झाला थोडा. होय, उकडायला बरं पडेल ना. हा मग असं आहे ज्या दुखते ना त्याला. मग झाडाचा ताजा ताजा मोडून आणलाय पण थोडा दूध त्या फरक. हम्म. आता यात पाला मांडून काय करणार आहे, पाणी वतून घेणार आहे. शिरडे लय खात्यात नाही, लय खात्यात आवडे. मेंढर पण खात्यात कधी. आता शिजायच्या मापाने पाणी वतणार आहे मी त्यात. शेरडाचं म्हणजे खाण्याचे, आणि हे खाण्याचे. म्हणजे एक आयुर्वेदिक वनस्पती आहे. आता हे उसानं ताट घेतलंय त्यात आता तेलाचा चांगला हात चोळून घेणार आहे. किंवा या पाल्यावर जरी ठेवल्या तरी पण जमल्या असत्या, पण नाही. आता हे असं हे ताट मांडून घेणार आहे. त्या ताटात या बनवलेल्या वड्या ठेवून घेणार आहे आता मी. हा नेसाटलं. थोडस जागा ठेवणार आहे म्हणजे नाही एकाला धरून बसणे एकामेकीला. मस्त बघित बाण जोड्या लावल्या. हा हं? लावल्या ना. आता जाळ लावून घेतलाय, कडे चुली ठेवून घेणार आहे. आता वर झाकण ठेवून घेणार आहे. मस्त अशा वड्या आता आपल्या आळूच्या उकडून घेणार आहे. आता वड्या उकडच तोवर एक पाण्याची खेप घेऊन येणार आहे. लय टाइम केला तुम्ही हा? अहो मग पाण्याला लांब जायचं होतं. हा. बोर चालू करून आणलाय. होय. तिथं ते दादा बी नव्हतं. थांबून उतरू लागतं. हाडा लय जड आहे ना बाण ह्यो. आता जरा हाय ना, पाणी लागतंय, मोठंच भांड लागतंय पाण्याला. हा ना. पुरावणीच आहे. हा ना. बाहेर का म्हणले मग पुरत नाही दर पाणी. ह्यो. हे मुरवायचं पायात वाहणार माझ्या. हम्म. पाणी पण बरंच लागते. बरंच लागतंय. हा, पाणी लागतंय ना. बरंच लागतंय म्हणलं. आता पाणी वाना लय मस्त बाण आहे. हा? वाना लयच भारी आहे. वाना मामांनी आणल्या ते आता मला वानाच नव्हत्या राहिल्या. दादांनी कुठून आणल्या? वाकीहूनच नाही. वाकीचे असत्या. तीच ना तिकडे आम्ही आणले होते पहिल्या वाना किती दिवस गेले बाणा तुया? 3 वर्षाच्या पुढे गेल्या. ते ना हा
वाकी म्हणजे बारामती तालुक्यामध्ये वाकी गाव आहे. वाकी चोपडच म्हणतात. आता ह्याला नाही 2-3 वर्ष काय. अरे वाहना तिथून आणली तर तिथं म्हणजे वाहना चांगल्या बांधते त्यात बी चांगले मग ते मला असल्याच म्हणायला लागतं. पाण्याला चाललं काय रे बांडा मग काय व्हाय, जायला तेवढीच किती खेपा करायच्या. हा ना. बर बर ये मदत केली पाहिजे. मदत केली पाहिजे. माणूस जवळ आहे बाई ते लांब लांब. मेंढर बी आली आता, कुकरी मिळली बारकी, शेळ्या आल्या करडाव, शेळ्यांची पण करड आहेत 2. भेटल भेटल हुडकाव म्हणलं. हुडकाय लागते तर शेळ्यान मारलं म्हणजे ना. ये. एका एका करडाला दूध जास्त होत, कारण शेळ्यांची म्हणजे 2-2 करड असतात. हिला पण 2 करड झाली होती आणि हिला बी 2 करड झाली होती, तर दोन्ही घरी दिले एक एक ह्यांचं. परत त्यापल्या आया त्यापल्या लेकरांना येऊन पाचत्यात या प्रत्येक. कुठपर्यंत आलं बाण आहे. शिजले असते ना आता, बरंच उशीर झालं. शिजल्या सरळ खाली उलट नाही गेलं म्हणजे शिजल्या काय. काढल्या हा मस्त उकाडल्या. आता खाली उतरून घेते आणि चहा ठेवून घेते, तवर मग हे गार होत येत. आता मेंढक आलं बिराडा म्हणले त्याला चहा लागतो. त्यांना चहा करायला लागतोय. टणटणीच्या पाल्यात मस्त बघित उकाडल्या. उकाडल्या ना. मग अर्चना कशी काय मेंढर चरली बारीक करली. हा ना. मग किसन त्याच बागलं बागलं ना. बागलं आहे थोडा आजारी पडलो, घरी राहिलो, थांबलो होतो. आज आम्ही सकाळी माऊलीच्या दर्शनाला गेलो होतो. मी, पांडा, बापू, नामदेव. 2 दिवसापूर्वी किसन, आप्पा, बानाय देऊ का आणि आनंदीबाई गेली होती. आवय त्या आनंदीच्या त्या गाठात त्या हस्त्या सोडायला जातात का, हा ते नेमकं केलंय बघा त्याला वाटण आतमध्ये हा हा पाण्यात. हा आणि काय झालं, आम्ही आलो का तिथून, आता म्हणलं तिथं हातपाय धुयाचा आपलं नाही का. आणि मग तेवढ्या ती माणसं तिथं गेलेली होती, सोडा बिडायला गेली असते ना. आणि मग दाजे मला कसं करतात, वहिनी तिथं बी योग देव वाटतं, मामान दोघं बी म्हणतात तर आपण पाया पडायचं. सगळं मी म्हणलं किसन ते मला मग सांगितलं म्हणलं तिथं अशा करता असं. आणि मग देव म्हणून आम्ही गेलो का मोर घेणे. एक दादा बसलेलं होतं तिथं, ते नेमकं वाटव त्या नेमकं जायच्या चढायच्या पायऱ्या. आणि ते दादा म्हणतो कुठं चालला इकडे तुम्ही, म्हणलं अहो त्या देवाचं दर्शन घ्यायला चाललोय पाया पडाय. इकडं कुठं देव म्हणला, ते मारलेल्या माणसाच्या हस्ते आणून सोडतात तिथं. आणि मग माघारी फिरलो आम्ही. आणि मग माघारी फिरलो का, एक माणूस होता त्याला काय म्हणतात ते आपला ते गाणं म्हणतो ते गाणं म्हणतो त्याला काय म्हणतात ते, डोक्यात पंख घालून मोराचं काय बाय माझ्या तोंडा मोर आहे देण्यात येईना. बहुरूपी का. हा नाही हा हा काहीतरी बघा नाव त्याचं काय. आपल्या पिंजरा बी नाही काय ग बाया देण्यात आहे, पण येईना गप्पने हा तोंडाच्या मोर आहे. त्याचा एक कुणाचं ते समजा डोक्यात टोप घालतो. ते तोंडात पण येईना. आणि मग ते दादा कसं करतात, ते वाजत होतं घंटी हा आणि मग येईन ते पैसा आपल्या मागित होत ना, तर ते कसं करतात, हा तुम्ही तिथं आलाय ना, तुमच्या माणसाला सुख शांती लागावं म्हणून द्या दक्षिणा आम्हाला. त्याच्या मनाने तिथं काहीतरी करून आले, यांचं काहीतरी झालेलं, ते म्हणे द्या दक्षिणा. म्हणलं अरे दादा तुम्हाला दक्षिणा देते मी, पण म्हणलं अहो आमचं काय नाही, आम्हाला वाटलं देव आहे म्हणून आम्ही तिथं गेलो होतो. मस्त वड्या शिजल्या.
आता दिवस मावळलाय त्यामुळं मग जे रानटी रानटी पशु पक्षी हे आता एकामेकाला इशारा देऊन बोलून घेत असते ना. बोलून घेते ते कापू आहे कापत आहे. घसराय किंवा लागलं. काटवटीव कापाय पाहिजेत आहे ना. चाकूने मस्त येते कापाया. हा ना. गरम गरम आहे अजून. थोडे अजून गार होऊन द्याय पाहिजे. आता कढई चांगली गरम झाली तेल टाकून घेते. तेल चांगलं गरम झाल्या आता वड्या त्यात सोडून घेते. मोर सकाळच्या पारी संध्याकाळचा लयच गोड वारा कोकत्या तेव्हा. एवढं जंगलच आहे त्यांना इथं. जंगलात घर आहे बाबा तरी त्याच्या जंगलात लागलं घर व्हायला. हा ना. डोंगर त्यांच्या आदिवासामध्ये माणसाने आक्रमण केलं. उद्ध्वस्त करायला लागले डोंगर. आता पशु पक्षाला फॉरेस्ट सोडून जागाच नाही राहिला. जागाच नाही राहिला. किसनाचा चव बघतोय कडे कसं काय मस्त गरम गरम कसं काय लागलं. गरम तुला जोरात लागते. लय जोरात लागतं. लय मस्त. किसनकडे सागर गतच करतोय वगैरे बाण बसा ना आता ह्यातच करते. कुठपर्यंत आलं बाण आहे बाकीचं. शेवटचे राहिले. होय आम्ही जरा आता मेंढातलं काम करून घेतलं. जरा बारकी कुकरी पाजायला लागतात. दूध हे काढायचं परत काय आरोग्याचं बघाय लागतं यंदाचं. तर इकडे बाणाच्या भाकरी करून घेतल्या. लवकरच आज आळूच्या वड्या बनवताय. तुम्ही बॅटरी दाबल्या मला बरं वाटतंय. बरं दिसतंय नाही तर मग अंधारातच. हा मग आधी अंधारच चाललं होतं माझं. रप्पू कालवण काय केले बाणाय तुझं. काल बनवाय हा वांग्याचं केले. होय. हा आता या वड्या भाकरी बरं बी खाऊ पण ते भाताला. आम्ही थोडा थोडा शॅम्पल खाला. वड्या वडले मस्त झालं. दाजीबा कसले लागले हो? एक नंबर. दाजीबांनी बी टाकले. बापूनी पण कडे घालताय. हा मी खाल्ली नाही राहते. मी दोन तुम्ही इकडे काहीतरी करा आणाय गेलं तेव्हा मी एक परत उतरून पळावली. हा ना. खायलाच केलं नाही ना, काय तेव्हा आता. 2-3 खाले. कोणाचा आला का घरचं तर नाही ना पुन्हा. घरचाच असा. आता बसायचे जेवायला तर चालली बाणाची तयारी आता वाढायची. आकाशात येऊन रे फिरते बाणा. डोक्याच्या वर न जात या. हे लवगाव विमानतळ आहे ना बाणाय हा म्हणजे ते मिलिटरीचं विमानतळ आहे. ही सगळे म्हणजे बाहेर पुण्यापर्यंत नसून जातोय आपल्या त्या मुंबई पर्यंत जातात. नाही 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 इथंच आपण वरून ते मग ते आता आपली सारखी बसून फिरायला पाहिजे बाई. काय कसं काय वाटतंय ते. ना ना ते आपल्या चेकिंगला जाते रे. मग शिकत पण असते. कसली मेंढर भीती रे एक टायमाला बाई. वाचतो शिकत बी असते ना उद्या ते. हा दाजी म्हणते मला भूकच नाही जेवलं वाटतं आले आल्या. बऱ्याच दिवसापूर्वी आपण बनवले रे कोकणात वांग्याचं कालवण मस्त बनवलं रे बाणाय. हा भरलेलं वांग एक काय बनावले आपलं आता काय काय.
बापू कसे काय झाले वडे? एक नंबर वडे हा एक नंबर नाही बा बोला जेवल्याच्या नंतर एक एक गल्ला दुधाचा मारा. बा नाही एकच नंबर आजच्या आळूच्या वड्या झालते बरं मस्त पाहिजे अगदी वड्या कुरकुरीत लागतील मला माहित खालती बी द्यायचे नाही मामाला आणि त्यांना मला. अर्चना कशा काय झालते वडे? मस्त झाले. मस्त झालते ना. किसन वाईज त्यांच्या बिराडावर तिकडे गेला होता त्यामुळं त्याला यायला टाइम झाला. मग वड्या बऱ्या झालत्या किसन? मस्त आहे. बघू द्या दोन वड्या समजा